गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर आजच्या एका नवीन सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आपण आपल्या चार्ट टॉक्स मराठी चॅनलवरती फॉरेक्स ट्रेडिंगवरती व्हिडिओज टाकणार आहोत. मी अगोदर पण एकदा एक फॉरेक्स ट्रेडिंगवरती व्हिडिओ बनवला होता, त्याची मी लिंक वरच्या आय बटनमध्ये टाकून देईल. तर तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता आधी की फॉरेक्स ट्रेडिंग काय असते, पेअर्स काय असतात, आपण कोणत्या ब्रोकर थ्रू ट्रेड करतो, पीकचा काय सीन असतो. तर हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आज मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे की काल जो मी ट्रेड घेतला होता फॉरेक्सच्या एका पेअरमध्ये. फॉरेक्सची ही पेअर आहे गोल्ड स्पॉट /$, म्हणजे XUUSD. तर आपण जे गोल्ड यूज करतो ना, तर हेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड होतं डॉलरमध्ये. तर आता त्याचा रेट चालू आहे $2038. तर यावरती आपण ट्रेड घेतला होता. तर एकदम बेसिक प्राइस ॲक्शन यूज होते गोल्डमध्ये, किंवा आपण फॉरेक्स पण म्हणू शकतो. फॉरेक्समध्ये एकदम बेसिक प्राइस ॲक्शन यूज होते. तर तुम्हाला इथे खूप झोन्स दिसत असतील. तर एक काम करू, आपण 1 तासावरती येऊ व मी तुम्हाला सांगतो की मी हे झोन्स कसे ड्रॉ केले. तर आपण 1 तासावरती आलो ना, तर इथं आपल्याला बघायला मिळतं की हे झोन बघा मी कसे ड्रॉ केले. की इथं सपोर्ट होता, तर इथून आपण झोन ड्रॉ केला. इथे खूप मार्केट वेळेस इथे पण मार्केटने रेजिस्टन्स घेतला, इथून पण सपोर्ट घेतला होता, वर पण इथे रेजिस्टन्स घेतला. जर मागचा पण डाटा बघितला आपण, मार्केटने इथून पण खूप वेळेस रेजिस्टन्स घेतला होता. अशा प्रकारे आपण हे झोन ड्रॉ केले. आता झोन ड्रॉ केल्यानंतर आपण 1 तासावरती ट्रेड घेऊ नाही शकत, तर म्हणून आपण आलो 15 मिनिटावरती. तर 15 मिनिटावरती आल्यानंतर जसं मी ह्या मंडेपासून ट्रेडिंग स्टार्ट केलेली आहे. मंडे म्हणजे किती तारीख होती, 29. तर 29 पासून आपण सिरीज स्टार्ट केली. तर इथे काय झालं, मार्केटने काय केलं, आपल्या झोनच्या वर गेलं. मार्केट तिथून सपोर्ट घेतला, पुन्हा वर गेला व खाली ब्रेकडाऊन दिला. आता ब्रेकडाऊन दिल्यानंतर ते एम पॅटर्न आहे, तो कोण येईल, रिटेल लोक येते. रिटेल लोक येतील तर इथं सर्व सेल करतील. मार्केट इथं कन्सोलेशन करत होतं. रिटेल लोकांना वाटत होतं का आता रिटेस्ट करून अजून खाली जाईल, तर हे सर्व इथं सेल करत होते. परंतु मार्केटने ते एक बुलिश कॅन्डलने त्या सर्वांची इथं स्टॉपलॉस खाल्ले व मार्केट वर गेलं. आता वर गेल्यानंतर आपल्या झोनला वरती ब्रेकआउट दिला, तर म्हणजे जो खाली ब्रेकडाऊन दिला होता तो ब्रेकआउट फेल्युअर झाला. आता फेल्युअर झाल्यानंतर आपण रिव्हर्सल ट्रेड करतो. तर रिव्हर्सल कसं ट्रेड करणार, जेव्हा मार्केट पुन्हा झोनवरती येईल व झोनवरती आल्यानंतर जेव्हा आपल्याला कोणती डोजी बघायला मिळते, तर आपण तिथे ट्रेड करू. तर जसं तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला एक डोजी बघायला मिळाली. जरा चार्ट आपण नीट बघितला तर इथं मार्केटने एक डोजी बनवली होती व डोजीची इथं हाय ब्रेक झाल्यानंतर आपली एंट्री बसली असती व खाली SL व वरचा झोन टार्गेट. तर म्हणजे इथं तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो बघू शकता. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा खूपच चांगला भेटतो. जर आपण मॅग्निफिटीमध्ये ट्रेड करतो ना, तर तिथे आपण 1:2 किंवा मॅक्स टू मॅक्स 1:3 पर्यंत जाऊ शकतो. परंतु फॉरेक्समध्ये तुम्ही इथं बघू शकता की फक्त एवढीशी रिस्क आणि एवढा मोठा प्रॉफिट. तर म्हणजे 1:7च्या आसपास हा प्रॉफिट होता. तर इथे आपण हा ट्रेड का नाही घेतला, तर त्याचं रिझन सांगतो. हिचं आपण या कॅन्डलचा टायमिंग बघितला, इथं तुम्हाला टायमिंग बघायला मिळतो. तर हा आहे सकाळी 6 वाजता. तर इतक्या सकाळी मी उठलेलो नव्हतो. मी जेव्हा मार्केटमध्ये आलो तेव्हा मार्केट या ठिकाणी कुठे चालू होतं, तर म्हणून हा ट्रेड आपला मिस झाला. तर ठीक आहे, आपण तो दिवस सोडून दिला मंडेचा. आपण ट्यूजडेवरती आलो. तर ट्यूजडेकडून स्टार्ट होतो, 30 तारीख इथे. तर इथे पण काय झालं की मार्केटने एकदा या झोनला टच केलं होतं, पुन्हा वरती गेला होता, पण वरती सेलर्स आले, मार्केटने त्या झोनला ब्रेकडाऊन दिला. आता पुन्हा इथे गेला, इथं परत एकदा सेलर्स आले, जे रिटेल लोक आहे त्यांचे SL उडून मार्केट वर गेलं. आता इथं सर्वांचे SL उडलेला आहे व हा जो झोन आहे तो आता जास्त स्ट्रॉंग नाही राहिला, कारण मार्केटने त्या झोनला खूप वेळेस टच केलं. तर काय झालं की जेव्हा मार्केट वर गेलं व खाली आलं, तर इथं मी डोजीची वाट बघत होतो की केव्हा डोजी बनेल व आपण तिथे ट्रेड घेऊ. तर इथे काय झालं, जर आपण हा चार्ट झूम केला तर मार्केट इथून वर गेलं, खाली आला, पण इथे डोजी बघायला मिळते. पण या डोजीचा लो आहे ना, तो या लोच्या वर आहे. आपल्याला जी डोजी लागते ती एकदम स्विंग लो वरती पाहिजे, म्हणजे एकदम खाली येऊन डोजी बनायला पाहिजे, तेव्हा आपण बाय करतो. पण इथे काय झालं की मार्केटने याच रेड कॅन्डलच्या मध्येच एक डोजी बनवली, म्हणून आपण इथे ट्रेड नाही घेतला. व जर घेतला असता तिथे आपला SL गेला असता, तर म्हणून आपण तिथे आपल्या रूल्सवर स्ट्रिक राहिलो, आपण ट्रेड नाही घेतला. मग काय झालं, मार्केट पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आला. इथे आता डोजी बनली, परंतु तसं मी तुम्हाला सांगितलं की तो लो पाहिजे. पण इथं मार्केटने जो डोजी बनवला आहे त्याचा लो वरच आहे, म्हणून इथे पण ट्रेडने बसला. मग मार्केट पुन्हा वर गेलं. आता पुन्हा वर गेल्यानंतर मार्केट जेव्हा इथे आलं व इथे आपल्याला एक हॅमर बघायला मिळते. हॅमर पण कशी आहे, जिची बॉडी खूप छोटी आहे, म्हणजे आपण हिला डोजीसारखं ट्रीट करू. तर मी हिच्या हायवरती बाय केलं, खाली स्टॉप लॉस ठेवला व टार्गेट ठेवला हा झोन. तर म्हणजे इथं बघू शकता की 1:7चं हे टार्गेट होतं. आता मी तुम्हाला हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून सांगतो की आपल्या ट्रेडचा ॲनालिसिस. यानंतर मी या संडेला किंवा नेक्स्ट संडेला एक प्रॉपर व्हिडिओ घेऊन येईल की मी आता कोणत्या ब्रोकरसोबत ट्रेड करत आहे व माझं फंड किती आहे. तर आता मी तुम्हाला नॉर्मल सांगू देतो की आपला आता फंड आहे $5,000. तर म्हणजे हे 4.5 लाख रुपयाच्या आसपास होतं. हे आपलं फंड आहे. आता तुम्हाला ते अकाउंट दाखवतो, पण या ट्रेडची हिस्ट्री पण दाखवतो. 4.5 लाख रुपयांचं आपलं हे अकाउंट आहे व त्यावरती आपण या ट्रेडमध्ये फक्त रिस्क किती घेतली होती माहिती आहे, फक्त $7 किती होता. फॉरेक्समध्ये जो डॉलर असतो ना, तसं नॉर्मली आपला डॉलर किती असतो, ₹80च्या आसपास असतो, परंतु फॉरेक्सवाला डॉलर हा ₹91च्या आसपास असतो. तशा प्रकारे 7 म्हणजे ₹630च्या आसपास आपण रिस्क घेतली होती या ट्रेडमध्ये. मग आता तुम्हाला मी दाखवतो की आपण याच्यामध्ये टार्गेट किती बुक केलं. तर चला आपण त्या अकाउंटवरती जाऊन बघू की आपण हा कधी ट्रेड घेतला होता.
तर हे अकाउंट आहे आपलं. हे तुम्ही इथं बघू शकतात की ते रिअल आहे. जर इथं डेमो असतं तर आपले डेमो अकाउंट असतं, परंतु इथं बघू शकता रिअल आहे म्हणजे आपले रिअल अकाउंट आहे. तर त्यामध्ये जर तुम्हाला या ट्रेडची मी हिस्ट्री दाखवली तर इथं बघू शकता की आपण ट्यूजडेला 2 ट्रेड घेतले होते. तर जसं तुम्ही इथे बघू शकता की आपण त्या दिवशी 2 ट्रेड घेतले होते. पहिल्या ट्रेडमध्ये आपले केसर गेला होता $7.62 आणि त्याच्यानंतर आपण हे जे टार्गेट बुक केले ना 21.50, 6.13, 6 आणि अजून एक केलेलं आपण. एकदम मी स्क्रोल डाऊन करतो त्याला. इथे बघू शकता एक 6चा हा, हे बघा $21 आपण म्हणजे आपण 6 लॉट टाकले होते. 6 मधून 3 बुक केले, त्याच्यामध्ये 21.50 केले. त्याच्यात 5-10 मिनिटानंतर पुन्हा एक $6चा एक अजून एक लॉट बुक केला. त्यानंतर अजून एक लॉट बुक केला, अजून एक लॉट बुक. असं करून आपण त्या दिवशी $41चा प्रॉफिट बुक केलेला आहे. आता एक मिनिट तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो. आपण रिस्क घेतली होती $60ची आणि टार्गेट घेतले $41. म्हणजे किती रिस्क रिवॉर्ड झाला 1:6. म्हणजे $60ची रिस्क घेऊन आपण $41 कमवले. $41 म्हणजे किती की 41 × 90, 3700च्या आसपास. तर म्हणजे आपण ₹500ची रिस्क घेऊन ₹3700 त्या दिवशी कमवले होते. तर चला, हा फक्त एक शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून मी यामध्ये फक्त आपल्याला ट्रेडचा ॲनालिसिस सांगणार आहे. यानंतर मी एक प्रॉपर व्हिडिओ घेऊन येईल फॉरेक्स मार्केटवरती. आपण कोणत्या पेअरवरती ट्रेड करतो, ब्रोकर काय आहे, फंड्स कसं काय ॲड केले, हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.